चला आपण पाहता करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 नव्या रंगानं, नव्या रूपानं आणि नव्या नावानं प्रेक्षकांसमोर आलेली स्पर्धा. एका बाजूला बिग डॅडी आणि दुसऱ्या बाजूला मिथिलेश पॅन्थर्स संघाचा कॅप्टन मिथिलेश, यंग टॅलेंटेड आमचा लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतोय. तो कॅप्टन आहे, लीडर आहे. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलंय ते बिग डॅडी संघाला. बिग डॅडी संघाचा कॅप्टन आयकॉन संकेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजय, आमचे लहान बंधू अजय तांडेल. डावखुऱ्याचा बॅटर अजयकडे नजरा असतील या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी साकार करेल. तर पहिलं षटक हाताळतोय करावे गावचा एक्सप्रेस समीर भोईर. पहिला बॉल आणि बोल्ड ज्याचा मी उल्लेख केला. डावी यष्टी उखडली आणि चेहऱ्यावर ते स्मितहास्य, काय जल्लोष केला गेला त्या खेळपट्टीवर. आणि पहिले आयकॉन खेळाडूला भोपळाईने फोडता गोल्डन डकचा शिकार. डावी यष्टी भेदली, टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहिला. आपण पाहिलं त्या खेळपट्टीवर पहिलं यश समीर भोईर यांची अतिशय चांगली गोलंदाजी. आता आलाय नवीन बॅटर मिस्टर विशाल. बघूया बिग डॅडी संघाचा मालक. एका बाजूला बिग डॅडी आहे या स्पर्धेमध्ये, एका बाजूला डेल्टिन रॉयल आहे. डेल्टिन रॉयल संघ देखील खेळतोय. बघूया बिग डॅडी संघाचा हा तिसऱ्या क्रमांकावर आलेला विशाल. वन डाऊनच्या रूपानं पहिलं यश आणि भेदली डावी यष्टी भेदली मी म्हणेन मिस्टर समीर भोईर यांनी देखील. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही त्यांच्या संवाद सराव करत असताना चांगली गोलंदाजी आणि चांगला सराव करतात ते. फायर ब्रिगेडमध्ये सेवा आणि त्यांना शौर्य पदक देखील मिळालेलं आहे. या ठिकाणी रायगडमध्ये दिलेली ती अत्यावश्यक सेवा. पुन्हा एकदा समीर. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट ही रणनीती आहे गोलंदाजीची. दुसरा बॉल पंच केलाय कार्पेटच्या साह्यानं. मिड ऑन रिझनमध्ये स्ट्राईक रोटेट केली. चांगलं सुजबुजभर क्रिकेट आहे. एका धावेने वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1 या आकड्यावर. गडी बाद 1. बघा विशाल आला ना का, विशाल आल्यानंतर मला तलोजा नाईटची आठवण नेहमी येते. तलोजाच्या मैदानावर अक्षरशः गाजवलं होतं विशालने त्या काली. मात्र खऱ्या अर्थाने काल बदलला, क्रिकेट बदलला. अप्स डाऊन क्रिकेटमध्ये आपण पाहिले. आणि आता मात्र सलामीचा बॅटर अजय येतोय स्ट्राईक एंडकडे. पुन्हा एकदा समीर. आता मात्र चांगला बॅटरला आहे डावखुऱ्याचा बॅटर अजय. कशा प्रकारे फलंदाजी साकार करेल. प्रमोशन आहे फलंदाजीचं आणि त्याला डिलिव्हर करावी लागेल एक चांगली फलंदाजी. ओहो, सफल झाल्यानंतर लो पॅडवर आदळला होता. हलकीशी पायचीची अपील पंचांनी फेटाळली. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर समीर भोईर. नियंत्रण आहे आणि जो स्टंपचा झोन आहे त्याच रिदममध्ये आणि गती तर आहे आणि समीरकडे आहे कंट्रोल, अनुभव. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 1 या आकड्यावर स्थिमित आहे. अजूनही आकडा 1 या विकेटवर. ओहो, सफल झाल्यानंतर आता मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर व्हाईट बॉल येतोय. एक एक्स्ट्रा ॲड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 धावांचं धावफलक. 12 ऑफ नवी मुंबईचा एंड आहे. हे चांगलं प्लॅनिंग भरी स्पर्धा आहे मी म्हणेन. 5 षटकांची लढत. या एंडकडनं 3 षटकं टाकली जातात. त्याच्यामुळं फलंदाजीचं रोटेशन देखील बदललेलं आहे. ओहो, सफल झाल्यानंतर ओहो पायाचा वापर केलाय. हात पोचू शकत नाही, माझे पाय पोचतात हे दाखवलंय नितेशाने. आपला फिटनेस दाखवलाय आणि मी म्हणेन 3 धावा सेव्ह केल्या. व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. शॉर्ट कव्हर पॉईंट गलीमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण 30 यार्डमध्ये. एकच धाव. धावसंख्या 1 ने ॲड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 3 या आकड्यावर. फलंदाजीचं अकाउंट ओपन करतोय मिस्टर अजय.
कंट्रोल फ्री गोलंदाजी आहे आणि अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी आहे. ही सरावपूर्ण गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा विशाल बॅक टू द स्ट्राईक एंडकडे. हो, सफल झाल्यानंतर यॉर्कर डिलिव्हरी स्वतः यॉर्क झाला. बॅटचा मला वाटतं बॉटम एज लागला की काय, चेंडूंनी दिशा परिवर्तित केली आणि अजून एक डॉट बॉल. सुरे गोलंदाजी सातत्याने अचूक टप्पा अचूक दिशेवर टाकलेली ही अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी मिस्टर समीर भोईर यांची देखील. धावसंख्या 3 या आकड्यावर. ओहो, बॅटचा एज लागला तोपर्यंत चेंडू गेला फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिपमध्ये. संपलाय या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ आणि या P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 विकेट मिळवली. अतिशय चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी डिलिव्हर केलंय मिस्टर समीर भोईर यांनी. याच्यानंतरची लढत आद्य शिवाय लायन्स आणि डेल्टिन रॉयल्स संघाचा कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, लगेच आपण टॉस करता यायचं आहे. धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र आलाय साई पाटील. पहिलं P1चं षटक अतिशय दर्जेदार षटक या ठिकाणी. त्या षटकाचं विश्लेषण पृथक्करण पाहायला मिळालं मिस्टर समीर भोईर यांचं. आता मात्र त्याला फॉलो करणारी गोलंदाजी साई पाटील. करावे गावचा एक चांगला अतिशय दर्जेदार गोलंदाज. स्ट्राईक एंडला आहे मिस्टर अजय. बघूया P1च्या षटकाच्या नंतर P2चं षटक. पॉवर प्ले 2चं षटक आहे. सफल झाल्यानंतर पहिला डॉट बॉल. बघा साई पाटील याच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट, मात्र आपल्या खांद्याचा वापर करतो. त्या खांद्याने गती देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि यॉर्कर डिलिव्हरी अनेक वेळा टाकण्यामध्ये माहिरता आहे, ज्याचा उल्लेख केला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्कर डिलिव्हरी. त्याच्याकडे कुठलं प्रत्युत्तर नव्हतं अजयकडे देखील. आणि 2 डॉट बॉल खेळतोय. आता मात्र दडपण आहे. कव्हरअप करावं लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पुन्हा एकदा साई. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा बॉल, तिसरा यॉर्कर डिलिव्हरी. पुन्हा एकदा पंच केलाय. चेंडू येतोय मिड ऑफ मध्ये. एकच धाव. धावसंख्या टीम टोटलमध्ये ॲड होईल 1 या आकड्याने. 4 या आकड्यावर. धावसंख्या 4. 4 लॉस ऑफ 1 विकेट. 4 धावा धावपलकावर 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा साई पाटील आणि आता मात्र विशाल पाटील. चांगली रंगत आहे. बघूया एखादा षटकार येईल का साई पाटील याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा आता मात्र एंड बदलतोय गोलंदाजीचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करावे एंडकडनं. हो 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 मिस टाइम स्ट्रोक. चेंडू गेला मिड ऑफ मध्ये. कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या 4 या आकड्यावर सीमित आहे. ओहो, सफल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हा पंच केलाय, ताकद दाखवली आणि हा चौकार भेदला या काऊ कॉर्नर मिड विकेटच्या सीमारेषेला. लो फुलटॉस बॉल आपल्या मनगटाच्या जोरावर त्याला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. धावसंख्या 4 ने ॲड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावांचं धावपलक. षटकारांची अतिशबाजी करावी लागेल विशालला. अजूनही 3 षटक आणि काही चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंगचा. ओहो, सफल झाल्यानंतर आता मात्र प्रॉपर टायमिंग आहे आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर.
ज्याचा मी उल्लेख केला, विशालकडे आहे ताकद, विशालकडे आहे एक वेगळा आत्मविश्वास आणि चौकाराला फॉलो केलेला षटकार. आता मात्र रणनीती बदलावी लागेल. साईला देखील संपलाय 2 षटकांचा खेळ आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 14 या आकड्यावर. यस, विशाल करता एक चांगली ऑफर आहे. 3 चेंडूवर 3 षटकार, कॅश पारितोषिक 5,000 रुपये आमचे दीपेश भोईर यांच्याकडनं. 1 षटकार आलाय, अजूनही 2 षटकार. धावसंख्या 14 या आकड्यावर. क्रिकेट आहे मित्रांनो, कसा बदलतो ना क्रिकेट आकड्यांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 1 विकेट हे धावफलक. त्याच्यानंतर साईच्या अंतिमच्या 2 चेंडूवर चढवला विशाल पाटील याने प्रतिहल्ला. 1 चौकार, 1 षटकार. अजूनही विशालमध्ये 1 क्रिकेट बाकी आहे मित्रांनो. चांगला सराव करतो. बघूया कशा प्रकारच्या या इनिंगमध्ये आपली इनिंग बिल्ड करेल फलंदाजीची. नवीन गोलंदाज, आता मात्र नवीन गोलंदाज प्रणित. यस, प्रणित तांडेल. प्रणित अजित तांडेल. वडिलांचा वारसा प्रणितला घरातून मिळाला. एक चांगला गोलंदाज, लेजंड गोलंदाज अजित तांडेल यांचे सुपुत्र आहेत. आले डेल्टिन रॉयलची संघ मालक आले. वेलकम. चला, अजय स्ट्रायकेनला आहे. धावसंख्या 14 या आकड्यावर. आता मात्र धावसंख्येला मोटिवेशन मिळालंय, धावसंख्येला प्रोत्साहन मिळालंय, धावसंख्येला आकार आलाय. आता हे मोटिवेशन सातत्याने ठेवावं लागेल. अजय याची फलंदाजी महत्वाची आहे या एंडकडून. बघूया प्रणित, उंच पुरा प्रणित, काय हाईट आहे प्रणितची देखील. पहिला बॉल पंच केलाय, चांगला फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये एकच धाव. धावसंख्या 15 या आकड्यावर 15. आता मात्र चांगलं बॅटल आहे. एका बाजूला प्रणित, एका बाजूला विशाल. 1 षटकार 1 चौकारच्या साह्याने खेळतोय विशाल. एक चांगली इनिंग बिल्ड करतोय. 11 या धावसंख्येवर अजूनपर्यंत नॉट आउट नाबाद. धावसंख्या 15 या आकड्यावर. आता मात्र एंड बदललाय गोलंदाजीचा. 12 ऑफ नोव्हेंबर एंड. थोडंसं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन देखील बदललं जातंय. चला, लगेच तयार राहायचं आहे डेल्टिन रॉयल्स आणि आमचा आद्य शिवाय लॉयन्स संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा प्रणित. आडवा पट्टा, स्लॉक स्लिप मारायचा होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. रिडम झोन मध्ये पोहोचू शकत नाही. डॉट बॉल. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. धावसंख्या सीमित 15 या आकड्यावर. पुढे एकदा प्रणित ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावतोय. हा फटका पंच केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिथिलेश झेल सोडतोय. हो, काय घडलं. ओके, एक झेल सुटला गेला आणि 1 धाव कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 या आकड्यावर 16. लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी. अजय याच्या बॅटमधून कॉन्फिडन्स येणारा षटकार आहे. अजय याच्या बॅटमधून देखील आणि भेदली त्या सीमारेषेला. धावसंख्या स्कोर कार्डवर. ठीक आहे, तुला फोन कर. बोला यशोधन. 5,000 विशाल करता 5,000 रुपयाचं कॅश पारितोषिक. षटकार ट्रिक.
यस, षटकार हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं कॅश पारितोषिक यशोधन तांडेल यांच्याकडनं. अजयच्या बॅटमधून आलाय षटकार. अजयला आत्मविश्वास देणारा षटकार आहे. बघूया कशा प्रकारची बॅटिंग अजूनपर्यंत चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ. धावसंख्या स्कोर कार्डवर 22 या आकड्यावर. हो 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 हो, ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. एक्स्ट्राज व्हाईट बॉल. धावसंख्या ऍड होईल टीम टोटलमध्ये 1 या आकड्याने. धावसंख्या 23 या आकड्यावर. अजून एक लो फुल टॉस बॉल आहे. मिस करतोय आणि या ठिकाणी स्वतःवर निराश आहे, नाराज आहे. पॅडवर आदलला. अजून एक एक्स्ट्रा. धावसंख्या 24 या आकड्यावर. 24. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे येते विशाल. षटकार हॅट्रिक करता कॅश पारितोषिक 5,000 दीपेश भोईर यांच्याकडनं आणि कॅश पारितोषिक 5,000 यशोधन तांडेल यांच्याकडनं. 10,000 रुपये या ठिकाणी कॅश पारितोषिक आहे. 3 षटकार. अशा प्रकारचे अनेक वेळा आपल्या कारकिर्दीमध्ये विशाल यांनी षटकार मारलेले आहेत. बघूया कशा प्रकारचा बॅटिंग परफॉर्मन्स असेल प्रणित याच्या गोलंदाजी समोर. हो 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 हो, लो फुल टॉस बॉल आणि चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑन मध्ये. लेग बाईचा इशारा येतोय. षटक संपलाय. मला वाटतं 3 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 या आकड्यावर. 25 धावांचा धावफलक. चला, अतिरिक्त वेळ नको प्लीज, विनंती असेल. थोडंसं ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहता मैदानावर. मला वाटतं बॅट थोडीशी एक्सचेंज केली जात आहे. चला, लगेच विनंती असेल. सामना कॅरी ऑन करा, चालू ठेवा. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 आकडा दिसतोय. अजूनपर्यंत संपलाय 3 षटकांचा खेळ आणि विशाल पाटील एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय. 13 या धावसंख्येवर खेळतोय. 12 धावसंख्येवर आणि अजय एका षटकाच्या साहाय्यानं 9 या धावसंख्येवर नॉट आउट नाबाद आहे. आता मात्र गोलंदाज येतोय मिथिलेश. यस, कॅप्टन आहे, लीडर आहे या संघाचा. स्ट्राईक एंडकडे विशाल. पहिला बॉल पंच केलाय विशाल पाटील याच्या बॅटचा फ्लो आणि चेंडू जाईल. हो हो, सुरेख क्षेत्ररक्षण, सीमा रेषे लगट अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे मिस्टर समीर भोईर यांचं. या 5 धावा सेव्ह केल्या. काय क्रिकेट आहे बघा. सीमा रेषे लगत हा षटकार अडवला आणि या 5 धावा सेव्ह केल्या. एकच धाव. धावसंख्या 26 या आकड्यावर. मात्र थोडासा लेझी एलिगंट मला दिसतोय. या 2 धावा कन्वर्ट करायला पाहिजे होत्या. आता काही खेळाडू आले टिक्या लावून आलेले आहेत. आज शनिवार आहे ना. कोणाचं नाव नाही घेत, आमचे पण आलेत काही आमच्या टीमचे. चला, एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 26 या आकड्यावर. धनेश खुश आहे, खूप खुश आहे धनेश. हो हो, सफल झाल्यानंतर फटका मिस टाइम स्ट्रोक. तोपर्यंत कार्पेटच्या साहाय्यानं डीप मिड विकेट रिजन मध्ये जातो. एकच धाव. आउटफील्ड चांगले आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. चिराग तांडेलने जर झेल पकडला तर जयेशकडनं 500 रुपये. जयेश तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश पारितोषिक. तोपर्यंत विशाल करता एकूण षटकार हॅट्रिक करता
यशोधन तांडेल यांच्याकडनं 5,000 आणि दीपेश भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये आलेले आहेत. हो हो हो, बॅटचा इन रेंज लागला, चेंडू गेला शॉट मिड विकेट 30 यार्ड मध्ये. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या स्कोअर कार्डवर 28 धावा. बघा मयूर या ठिकाणी गुणलेखक आहे आणि पहिला फटका जो मारला ना विशाल पाटील यानं, त्या पहिला षटकार अडवला गेला. त्याच्यानंतर थोडंसं आपण पाहताय या धावसंख्येला लगाम लागलेला आहे. मी म्हणेन 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. मिथिलेश युवा टॅलेंटेड यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, करावी गावाचं भवितव्य आहे आणि लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतोय आमचा मिथिलेश. बघूया अजय स्ट्राईक एंडकडे. शफल झाल्यानंतर फटका पंच केला आहे. चेंडू हवेमध्ये, अजून एक संधी पण जाईल सीमा रेषेलगत, अजून एक झेल टिपला जातोय. सातत्याने एक चांगली आणि दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते मिस्टर समीर भोईर यांच्या माध्यमातून. चला लगेच डेल्टिन रॉयल्स आणि आद्य शिवाय लायन्स संघाचा कॅप्टन. चला हरदेव या जॉईंट व्हा आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये. चला मिथिलेश चांगली गोलंदाजी साकार करतो. 4 चेंडू डिलिव्हर केले आणि 3 धावा 1 विकेट. नवीन बॅटर आलाय. सचिन नाईक. हो बॅटचा फ्लो बघा, मात्र डॉट बॉल. मिथिलेश याचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. मिथिलेशची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत. या मिथिलेश करता यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, हे प्रोत्साहन आहे, मोटिवेशन आहे, स्वतः कॅप्टन आहे, लीडर आहे आणि डावखुरे हाताचा गोलंदाज. रोनकची कमतरता आहे मात्र त्याच्या पावलावर पाऊल टाकतोय हा मिथिलेश ॲज अ गोलंदाज, ॲज अ चांगला क्रिकेटपटू. मिथिलेशला विकेट करता 500 रुपये आलेले आहेत. अजून एक विकेट आणि संधी होती मात्र संधी गमावली अंतिमच्या क्षणी. तोपर्यंत 2 धावा धावून काढतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या स्कोअर कार्डवर एकूण 30 या आकड्यावर 30 धावांचा धावफलक. 4थ्या षटकाचा संपलाय खेळ. चला ड्रिंक्स टॉली. धावसंख्या स्कोअर कार्डवर 30 या आकड्यावर. बघा आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय लो टार्गेट सामने अजूनपर्यंत पाहताय. दुसरा सामना सुरू आहे आणि 4 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या 30 या आकड्यावर. मिथिलेशचं कौतुक करावं लागेल. 5 धावा आणि 1 विकेट. 4थं षटक हाताळलं. स्वतः कॅप्टन आहे, यंग टॅलेंटेड युवा आहे. चला पहिल्या इनिंगचा जसा खेळ संपेल डेल्टिन रॉयल्स आणि आद्य शिवाय लायन्स संघाचा या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. थोडी विशाल आपण पाहता एक हाती झुंज देतोय. एक 14 धावांची खेळी साकार करतोय मिस्टर विशाल पाटील. एक षटकार, एक चौकार. अजूनही बॅटमधून बरंच काही बाकी आहे. चला लगेच अतिरिक्त वेळ नको प्लीज. चला मिथिलेश पॅन्थर संघाचा कॅप्टनला विनंती असेल लगेच शेवटचा हा गोलंदाज लगेच तयार करायचा आहे. शेवटचा गोलंदाज मला वाटतं प्रसाद भोईर. चला जवळजवळ 11:35 झालेले आहेत. लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. अतिरिक्त वेळ नको.
टीम गॅदरिंग नको. प्रसाद भोईर येतोय स्लॉग मध्ये. बघा अनुभव तर आहे प्रसादकडे. सराव चांगला असेल तर एक चांगली गोलंदाजी डिलिव्हर करतील. स्ट्राईक एंडला आहे विशाल. अजूनही चौकार षटकारांची अतिशबाजी बाकी आहे. एंड वेगळा आहे ज्वेल ऑफ नवी मुंबईचा एंड. बघूया हवेचा रुख जर पाहिला तर विरुद्ध दिशेने आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल. पहिला बॉल फेकून दिला. या बॉलला शॉर्ट फ्लिकरच्या बॉलला लॉंग लेगच्या बाहेर चौकार. आत्मविश्वास देणारा चौकार आहे डगआउट मध्ये. मी म्हणेन विशाल याच्या बॅटमधून आलाय. हा अतिशय दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्या स्कोर कार्डवर 34 34 या आकड्यावर. धावसंख्या 34 या आकड्यावर. 18 ते 20 धावा जर आल्या या स्लॉग ओव्हर्समध्ये तर रंगत येईल. जर विकेट मिळवली तर बॅकफुटवर जाईल बिग डॅडी संघ. ओहो व्हॉट अ पंच. ओहो ज्याचा उल्लेख केला स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळाला. विशाल पाटील याच्या बॅटचा फ्लो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. साऊंड क्लिक झाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये. टक टकाटक विशाल पाटील याच्या ब्लॅटचा हा मॅक्सिमम षटकार. बिग हिट. सुरेख फलंदाजी. अजूनही दमकमा आहे. अजूनही क्रिकेट बाकी आहे विशाल पाटील याच्यामध्ये. धावसंख्या 40 ऑन बोर्ड. चला क्षेत्ररक्षक आतमध्ये होते. क्षेत्ररक्षक चला. धावसंख्या 40 या आकड्यावर 40. करावे बी संघाचा ओनर आहे सध्या विशाल. आणि आज मला वाटतं नाईटला स्पर्धा आहे गणेश. जासईला. यस उरण जासईमध्ये. धावसंख्या 40 या आकड्यावर. वैयक्तिक खेळतोय. नॉट आऊट. 2 षटकार 2 चौकार. 24 धावांचा धावफलक वैयक्तिक बॅटिंग इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काय दमखम घर क्रिकेट आहे. अजूनही क्रिकेटचा खेळ बराच बाकी आहे विशालमध्ये देखील. ओहो अजून एक फ्लो. मात्र फटका फसलाय. चेंडू जाईल हवे. सीमा रेषेलगत टिपलाय झेल. सीमा रेषेलगत टिपलाय झेल आणि संपलाय मिस्टर विशाल पाटीलचा खेळ. दुसरा विकेट. विशाल पाटीलचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. यशोधन तांडेल विशाल करता देखील. आणि खऱ्या अर्थाने एक चांगली फलंदाजी. 24 धावा 2 षटकार 2 चौकार. बॅक टू द पॅव्हलियन मध्ये मिस्टर विशाल पाटील. धावसंख्या 40 या आकड्यावर 40. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली मी म्हणेन विशाल यानं. क्रिकेट अजून संपला नाही. क्रिकेटमध्ये झुंज द्यावी लागते. अजूनही क्रिकेटचा खेळ बाकी आहे. दाखवलं मिस्टर विशाल यानं. आणि एका बाजूला आपण पाहताय मिळवले विकेट मिस्टर प्रसाद भोईर यांनी देखील. अनुभवी टॅलेंटेड असा हा खेळाडू करावे गावाचा. नवीन बॅटर येतोय आकाश. फुलटॉस बॉल याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. पहिल्या चेंडूवर आकाशच्या बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. आणि लॉंग लेगच्या सिबू काय रे यार. सिबू NMPL फेम मिस्टर सिबू. धावसंख्या 4 ने ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 44 या आकड्यावर. सन्मानपूर्वक असा हा आकडा पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत स्लॉग ओव्हर प्रगतीपथावर. प्रसाद भोईर धावतात गोलंदाजी एंडकडे. ओहो अजून एक स्लॉग स्वीप. अजून एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 48. डगआउट मध्ये एक चांगलं मोटिवेट भर वातावरण पाहायला मिळतंय. टाळ्यांचा प्रतिसाद. धावसंख्या 48 48. बघूया स्लॉग ओव्हर्स 5व्या षटकाचा अंतिम चेंडू. धावसंख्या 48. आकडा चांगला आहे
या पहिल्या इनिंगचा. जर चौकार मारला तर सचिन दादा तांडेल यांच्याकडनं 1500 रुपये या ठिकाणी. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक करता देखील हे पारितोषिक. ओहो, हा फटका आणि सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण मिस्टर नितेश भोईर याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 2 चौकार अडवले नितेशने देखील या पहिल्या इनिंग मध्ये. एकच धावसंख्या 49 आणि 50 धावांचा सेटअप आकडा या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसऱ्या इनिंग मध्ये. चला टॉस करता जाऊया. एका बाजूला डेल्टिन रॉयल संघाचा कॅप्टन सज्ज झालाय आणि दुसऱ्या बाजूला आदेश शिवाय लायन संघाचा कॅप्टन या ठिकाणी कपिल भोईर. चला जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे. एका बाजूला डेल्टिन रॉयल संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आदेश शिवाय लायन संघाचा कॅप्टन. लुजर लुजर असा सामना आहे, महत्वाची लढत आहे. दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईन होतील. मी मान्यवर पाहुणे अरुण मामा म्हात्रे यांना विनंती करेन आपण टॉस करता या. हरचंद्रजी तांडेल आपण या. सामना महत्वाचा आहे. एका बाजूला पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करल्यानंतर आता मात्र महत्वाची लढत. कॉइन कॉइन डेल्टिन रॉयल्स आणि आदेश शिवाय लायन्स संघाचा कॅप्टन. ओके, दोन्ही कॅप्टन जॉईन झालेत आमच्या सोबत आणि मान्यवर पाहुणे आदरणीय हरचंदजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. यस, डेल्टिन रॉयल संघाचा कॅप्टन या ठिकाणी कॉल करेल. टेल, इट्स अ टेल. टेल आला. काय एकंदरीत डिसिजन आहे फिल्डिंग आणि प्लेइंग युनियन मध्ये चेंजेस आहेत कपिल? न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. डेल्टिन रॉयल संघाच्या कॅप्टनने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया लगेच कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील आमचे हुन्नरी हरदेव तांडेल. करूया वाणीमध्ये बदल. थँक्यू, थँक्स अ लॉट. हॅलो हॅलो, धन्यवाद राकेश सर. धनेश कडू भेटल भेटल तुला भेटल सगळा. निलेश दादांनी सगळी सोय केलेली आहे. नाही आयोजक आम्ही पण आहोत. नाही आज ना मॅच लवकर चालू झाली पाहिजे होती. आमची चुकी झाली. आता काय की पोहायला झोपली होती. सध्या आहे जागा. तालया जागा आहे तालया. हॅलो 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 हॅलो. चालू असलेला सामना बिग डॅडी विरुद्ध मिथिलेश वॉरियर्स पॅन्थर्स. आगामी लढत अनाऊन्स करतो. लुजरची मॅच असेल. बी पोलचा सामना असेल युग श्रेयांस स्ट्रायकर्स विरुद्ध नविश वॉरियर्स. त्यानंतर लढत रंगेल ती हर्ष स्मॅशर्स विरुद्ध साई सारांश युनायटेड 2020. चारही संघांनी उपस्थित राहायचं आहे. आपल्याला सर्व सामने 5 ओव्हरचे खेळवायचे आहेत. आता मात्र
5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय. साई पाटील आणि प्रणित तांडेल अशी सलामीची जोडी. मुहूर्ताची सलामीची जोडी साई आणि प्रणित. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिले षटक घेऊन संकेत भोईर ज्वेल्स एंड कडून 30 चेंडू 50 धावांचं लक्ष. दोन जबरदस्त संघ या स्पर्धेमधील. संकेत पहिला चेंडू टाकलाय, खेळलाय, चेंडू जातोय 2 फिल्डरच्या गॅप मधून. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. दणदण करिता चौकार. पहिलाच चेंडूवर स्वागत केलंय संकेत याचा चौकाराने. प्रणित तांडेल एक विस्फोटक असा फलंदाज. कालच्या मॅच मध्ये 38 धावेची खेळी त्याच्या बॅट मधून आपण बघितली. पुन्हा एकदा आता मात्र पंचांचा अवांतरचा इशारतोय. अवांतरने 1 धाव संघाच्या धावफलकावर वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 18वे. आणि सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. दन 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 करीत चौकार. चौकारने धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. आता मात्र दबाव प्रेशर दिसतोय संकेतवर. कुठेतरी कमबॅक करावा लागेल. 10ची सरासरी असताना इथे चेसिंग मध्ये प्रणिताच्या बॅट मधून 2 चौकार आपण बघितलेत. पुढचा चेंडू घेऊन संकेत. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे चेंडू अडवतोय. तोपर्यंत एका धावे समाधान मानत. आता मात्र संघाची धावसंख्या दुहेरी जाऊन पोहोचते. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्राईकवर येतोय साई. आणि साई पहिला चेंडू खेळतोय. चेंडूला स्क्वेअर कट करतोय. स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रणित स्ट्राईकला येतोय. रौनक याची कमी आपण इथे बघू शकता. ज्याने कालच्या रजनीमध्ये शेवटच्या षटकामध्ये 20 धावा असताना आपल्या संघाला करावे संघाला विजय मिळवून दिला होता. आज मात्र त्याची इथे कमी पूर्ण करून घ्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आता मात्र पुन्हा एकदा भिरकवायचा होता. मात्र चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक वेगवान चेंडू निर्धाव निघतोय. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलीये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. बिनगडी बाद 11. आता मात्र कुठेतरी कमबॅक. सरासरीची गोलंदाजी 10चा रन रेट असताना एक बॅलन्सिंग सामना आपण बघताय. बिग डॅडी विरुद्ध मिथिलेश पॅन्थर्स. आता मात्र पुन्हा 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. पहिला पॉवर प्लेचा षटक संपतोय. चांगली बॅटिंग आणि तशी चांगली गोलंदाजी देखील म्हणता येईल. एक सरासरीची गोलंदाजी. आता मात्र एंड चेंज होतोय. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज स्वतः कर्णधार स्वतः आयकॉन या संघाचा शिबू मताई.
शिबू मताई नवीन गोलंदाज, नवीन पॅटर्न, एक जबरदस्त गोलंदाज. साई पाटील, क्रिकेट का बड़ा नाम. पंचांना विनंती की सामन्याला जास्त विलंब करू नका, खेळण्याला ताकीद द्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. तर मात्र शिबू पळतोय, धावतोय, टाकलाय, चेंडू खेळून काढलाय, चेंडू जातोय वन बाउन्स. चेंडू अडवेल तोपर्यंत एका धावावर समाधान मानावं लागतंय. एक धावेने संघाची धावसंख्या 13च्या घरात जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्राईकला येतोय साई पाटील. साई पाटीलला या सामन्याची जिम्मेदारी घ्यावी लागेल. जिम्मेदारी घ्यावी लागेल. रौनकची कमतरता या संघामध्ये. कालच्या सामन्यामध्ये 92 धावा कुठल्या होत्या या दोन्ही फलंदाजांनी. आज मात्र आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. पुन्हा एकदा शिबू आणि खेळलाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझर्व. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. सचिन चेंडू अडवतोय. इथे मात्र थोडीशी गफल होते. प्रेक्षकांचा इशारा येतोय चौकारात. पंचांचा देखील इकडे इशारा येतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 17च्या घरात. सुरेख फटका. चांगला प्रयत्न तिकडे सचिन याचा. मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. आता मात्र कुठेतरी शिबूला कमबॅक करावं लागेल. विकेट्स काढून द्यावे लागतील. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा गफलत. खराब जजमेंट. संकेत भोईर याने चेंडू अडवला पाहिजे होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे आपल्याला दाखवतोय एकदम कमी दर्जा इकडे फिल्डिंगचा. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 21च्या घरात जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा रन रेट जो पाहिजे होता तो इथे आपल्या संघाला मिळून देत आहेत दोन्ही फलंदाज. 10चा ऍव्हरेज. सध्या तरी बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज प्रणित आणि साई. एक विचारपूर्वक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. विकेट्स ठेवून चांगल्या चेंडूवर सिंगल डबल आणि खराब चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला. चेंडू जातोय बिग बिग. चला पंच काय निर्णय असेल तो. ओके, थर्ड अंपायर आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू असेल. किरण मात्रे रात्री जागल्यानंतर आज लय लवकर उठले. कौन है साई पाटिल? साई पाटिल क्रिकेट का बड़ा नाम. आणि पंच षटकार आहे. चेंडू लाईन वरती पडलेला आहे. लाईव्ह मध्ये चेक केलेला आहे. कृपया ऑन फील्ड डिसिजन आपण द्यायचा आहे. इथे षटकार दिसतो आम्हाला. ओके, पंचांचा इशारा येतो 6 धावेचा. 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 27च्या घरात. मितेश मात्रे 42 नंबरची जर्सी. अपेक्षा असतील मित्रांना का त्याला बॉलिंग दिली जाईल. बॅटिंग पण नाही दिली का? ठीक आहे. आता मात्र शिबू याच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. साई पाटील हल्ला बोलतोय. आपल्या संघाकडून आपल्या इनिंग मधील दुसरा षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचतीये 33च्या घरात. आता मात्र 17 धावेंची गरज. जयेश तांडेल आयोगात नाही लावला आज. कालच्या अटी होता तो ऑफर संध्याकाळपर्यंत. अजून गणेश कांबळे आलेला नाहीये. उद्याची ऑफर उद्या सांगू.
शिबूच्या गोलंदाजी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तिथे मात्र झेल पकडण्याचा कोणताच प्रयत्न दिसत नाही. कुठेतरी आपल्या माना न खांद झुकवलेले दिसतात. कपिल दादा भोईर एक हार्ड हिटर फलंदाज. शुभेच्छा असतील आमच्याकडून कपिल दादा याला, राकेश दादाला देखील शुभेच्छा असतील. राकेश दादा बेस्ट ऑफ लक. चला कोणती टीम मिटिंग घेऊ नका, शेवटची वॉर्निंग असेल. पाणी घेऊन जाऊ शकताय एक खेळाडू आपला, कोणीही जाऊ शकतो. नाही ऊन खूप आहे, पाणी घेऊन जाऊ शकतो. फक्त ट्रॅक अँड टी शर्ट कंपल्सरी असू द्या टीमची त्याच्याकडे. खेळणारे खेळून की जाऊ शकतो ना निलेश दादा. ओके, पाण्याची व्यवस्था प्रत्येक बॉलला लागली तरी द्या, कारण की आपल्याला खेळापेक्षा जीव देखील महत्वाचा आहे. कोणाकडे एक्स्ट्रा खेळाडू अवेलेबल नसेल फिल्डिंग करत असताना तर कमिटीला सांगा, कमिटी देखील पाणी पुरवेल. पण स्वतःचा जीव वाचवा, पाणी पित राहा, स्टे सेफ, स्टे हेल्दी. राकेश दादांनी मात्र सोय केलेली आहे. कोकम सरबतची एक बॉटल आणि एक पाण्याची बॉटल. नाही टीमसाठी नाही, स्वतःसाठी पण चालेल. कमिटीने सोय केलेली आहे पूर्ण. आज जरा उपासाचा दिवस आहे, रविवारी बघा तुम्ही फक्त, म्हणजे उपासवाल्यांची पण सोय, म्हणजे व्हेजवाल्यांची पण सोय आहे आणि नॉन व्हेजवाल्यांची पण आहे. निलेश मात्र दिलदार माणूस, तो सांगतो मी एकटा आयोजक नाही, जे सगळे प्रेक्षक आहेत ना ते पण आयोजकच आहेत बोलतो. सर्वांनी आनंद घ्या स्पर्धेचा. आणि इथे मात्र आव्हांतर चेंडूने सुरुवात, संघाची धावसंख्या 36 धावसंख्येवर जाऊन पोचली. फक्त 14 धावांची गरज, 18 चेंडू 14 धावा. साई पाटील मात्र गालातल्या गालात हसत असेल. रात्री आम्ही एकाच गाडीत चर्चा केली होती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे मात्र सिंगल रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक डोकरा न एक जवान मात्र धावतय घोड्यासारखा, दिवसभर चणे खातय. साई पाटील डोपा टेक, षटकार देख. सचिन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतोय, टाकलाय, चेंडूला हुक केलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. वेदांत आय थिंक तिकडे वेदांत आहे का कोण आहे, आणि चौकार. खराब गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांकडून अजूनपर्यंत खराब गोलंदाजी आपण पाहिलाय. 50 धावसंख्या धावफलकार असताना एक अचूक टप्पा टाकणं गरजेचं होतं. मात्र इथे मात्र आपण दोन्ही फलंदाजांचं देखील कौतुक करू. दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली आपल्या संघाची आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलाय. आता मात्र कुठेतरी चमत्कार गोलंदाजी करावा लागेल. मात्र साई पाटील इथे मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय, चेंडू जातोय वन बाउंड, सीमा रेषा पार, चौकारने संघाची धावसंख्या जवळ पोहोचली 45च्या घरात. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. रोनक टंडेल एक्झामला पोहोचला आहे, चालू असेल एक्झाम संपल्यावर त्याला वाटलं बरा झाला बाबा जिंकलो, काल रातच्या बिचाराला लय टेन्शन होता. पुन्हा एकदा साई सुरेख फटका, चेंडू चकावतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आता मात्र इथे दोघांनी फलंदाजांनी टाळी दिलेली आहे एकमेकाला. कुठेतरी जिम्मेदारी घेतली होती संघाची ती पूर्ण करतायत. 1 धावेची गरज. 1500 रुपये जमा करी. आणि साई पाटील याला 1500 रुपये लागू दिलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक ठोकली आहे. पुन्हा एकदा
आणि इथे मात्र संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचे खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट या संघाचा अनुभवी खेळाडू आणि एक ऑलराऊंडर खेळाडू साई